चाट सेंटरमध्ये मिळतात ना, अगदी तसे चटपटीत चणे बनवूया आपण आज घरच्या घरी. ऐकताच तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर मग बनवूया. मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. चटपटीत चण्यासाठी आता आपण कुकरमध्ये 2 कप पाणी ॲड करूया. आणि 2 कप भिजवलेले चणे, ज्याला आपण मोड आणलेले आहेत, ते आपण ह्यात टाकूया. आणि ह्यावर आपण 1 टीस्पून मीठ टाकूया. सगळं मिक्स करून घेऊया आणि कुकर बंद करून ह्याला 2 शिट्ट्या आणूया. तर शिट्ट्या नसतील आणायच्या तर तुम्हाला 15 मिनिटं शिजवावं लागेल. मस्त आपलं शिजून झालेले आहेत चणे, तुम्ही बघू शकता. चण्यांना आता आपण चाळणीवरती टाकून सगळं पाणी काढून घेऊया. इकडे आपण कढईमध्ये तेल गरम करतोय. तेल गरम झालं की ह्यावर आपण 1 टीस्पून जिरे टाकूया. जिरे व्यवस्थित फ्राय झाले की 2 चॉप केलेले आपण लसणाची पात टाकतोय. लसणाच्या पातीला आपण बारीक चॉप करून घेतले. जर लसणाची पात नसेल तर तुम्ही 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचूनही टाकू शकता. आणि ह्यावर आपले बॉईल केलेले चणे टाकूया. हे हरभरे आता आपण सगळे ह्याच्यावरती व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यावर आपण अर्धा टीस्पून हळद टाकूया. 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून जीरा पावडर, 1 टीस्पून गरम मसाला आणि सगळं व्यवस्थित छान एकदम मस्त मिक्स करू. हे आपण उकडलेले चणे डायरेक्ट बाकीच्या वस्तू टाकून सुद्धा मिक्स करू शकतो. पण जरा मस्त जास्त चटपटीत करायचं असेल ना तर ही स्टेप नक्की फॉलो करा. यावर आता आपण 1 टीस्पून धण्याची पावडर टाकतोय, धणे पावडर टाकतोय आणि थोडं मीठ. आपण उकडताना मीठ टाकलं त्यामुळे इथं थोडंसंच टाकायचं. सगळ्या मसाल्यांबरोबर मिक्स होण्यापुरतं मीठ आपल्याला इथं टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि ह्याला थंड व्हायला बाजूला ठेवून देऊया. छान थंड झालेत आता आपले चणे. ह्याला आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. आणि ह्यावर एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा टाकूया. एक मध्यम आकाराचा बॉईल करून चॉप केलेला बटाटा, एक छोटा चॉप केलेला टोमॅटो, हे सगळं टाकून आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा चटपटीत चना ना वेट लॉस साठी पण खूप उपयोगी आहे. फक्त त्यात ना मग तुम्ही बटाटा टाकू नका. बाकी सगळं साहित्य असंचे असं टाकून तुम्ही वेट लॉसची ही रेसिपी म्हणून सुद्धा खाऊ शकता. आता ह्यावर आपण 1/4 कप चॉप केलेली कैरी. कैरीचा सीझन आहे तर कैरी तर आलीच पाहिजे, खूप टेस्टी लागते. ह्यावर आता आपण 2 ते 3 चॉप केलेल्या हिरव्या मिरच्या आणि मूठभर चॉप केलेली कोथिंबीर हे सगळं टाकून घेऊया. अर्धा टेबलस्पून चाट मसाला टाकूया आणि थोडं मीठ टाकूया. मीठ आपण आधी 2दा टाकले त्यामुळे इथं थोडंसंच टाकायचं. यावर आपण 2 टेबलस्पून हिरवी चटणी टाकूया. आणि 1 टेबलस्पून चिंचेची चटणी टाकूया. ह्याच्याने छान आंबट गोड असं मस्त लागेल हे आपलं चटपटीत चना. आणि सगळं मिक्स करून घेऊया. एवढे मस्त मसाले आहेत ना, बापरे, मला तर करतानाच तोंडाला पाणी सुटले. मस्त अप्रतिम चवीचा आहे हा. आपण चाट सेंटरला जाऊन हे जे खातो ते आता आपण घरच्या घरी खाऊ शकतो. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, सगळे आता घरी आहेत, तर सगळ्यांसाठी हा मस्त चटपटीत ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला सांगा कशी वाटली ते. हे बघा किती मस्त झाले, तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर मग लगेच ट्राय करा ही रेसिपी आणि मला कळवा कमेंट सेक्शनमध्ये कशी झाली ते. अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.